त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। भगवान शंकराचार्य ज्यांना शंकराचा अवतारच मानतात, शंकर साक्षात, आणि अवतार होत असताना गीतेत सांगितल्याप्रमाणे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्मस्य अभ्युत्थानं भवति, अधर्म वाढायला लागतो, तदा त्यावेळेस परमात्मा म्हणतो की आत्मानं स्वानं सृजाम्यहम्। तेव्हा परमात्मा या ठिकाणी अवतार घेत असतो, म्हणजे हा परमात्म्याचाच, नारायणाचाच, परमेश्वराचाच अवतार आहे। कशा वेळेस की ज्यावेळेस आपला जो खरा धर्म आहे, कारण धर्म शब्द यात येणार आहे, ज्याला धर्माला गुरुदेव म्हणायचे लॉ ऑफ बिईंग, ज्याच्यामुळे वस्तू आहे तशी ठरते तिला म्हणतात तो त्या वस्तूचा धर्म। तसं साखरेचा धर्म आहे गोड असणं, अग्नीचा धर्म आहे उष्ण असणं, तसं आत्मस्वरूपाचा धर्म आहे पूर्णत्व। त्याच्या अनुकूल असणारी साधना त्याला देखील धर्मच म्हटलेला आहे। त्या दोन्ही भूमिकेतून जेव्हा समाजात एक प्रकारची ग्लानी येते, हानी होते, विचार विसरतात आणि अधर्मस्य अभ्युत्थानं भवति, अधर्म वृद्धिंगत होतो, आत्म्याची दृष्टी परमात्म्याची दृष्टी न राहता विरुद्ध अशी दृष्टी होते। जीवनाच्या मूल्यांचं पालन न होता ते घसरले जातात। तेव्हा परमेश्वर एकतर पूर्ण अवतार म्हणून किंवा आचार्याच्या रूपाने अवतरित होत असतो, आणि हाणून नमस्कार करत असताना नारायणं पद्मो म्हणत असताना साक्षात नारायणाचा हा अवतार आहे परमात्म्याचा। जे शंकराचे भक्त आहे, शंकराचे भक्त, त्यांना शंकराचार्याला नमस्कार करताना सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमा म्हणून नमस्कार करतात। म्हणजे विष्णू आणि शंकर या ठिकाणी दोन्ही वेगळे नसून एकच परतत्व आहे, त्याचंच हे प्रकटन झालेलं आहे आचार्य रूपाने। आणि अशा वेळेस की ज्यावेळेस मताचा झाला गलबला आणि कोणी पुसेना कोणाला अशी परिस्थिती होती। बौद्धांचा काळ होता आणि त्यावेळेस प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने मतमतांतर प्रस्तुत करत होते। आता असं होत असताना काही वातावरणही असतं, या अवतारी पुरुषाचा जन्म होत असताना काही सिद्ध पुरुषच जन्माला येतात आणि काही कारक पुरुष इथे येऊन देखील आपलं साधन करून त्या अवस्थेला प्राप्त करतात। शंकराचार्य स्वतः शंकराचाच अवतार समजले जातात। सिद्ध पुरुष असतो ते बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाती, ज्ञानेश्वर माऊली म्हटल्याप्रमाणे। पण काहीतरी निमित्त व्हायला लागतं। हे महान कार्य करण्याच्या आधी त्यांना तुमच्या आमच्या स्तरावर येऊन परंपरेचा मागोवा घेत हा विचार तुमच्या आमच्यापर्यंत आणण्याच्या दृष्टीने, तर त्या दृष्टीने थोडक्यात जो एक दोन भागात विचार आहे आपण तो केला पाहिजे। केरळमध्ये नंबूद्री कुटुंबामध्ये शंकराचार्याचा जन्म झाला। वडील शिवगुरु आणि आई आर्यंबा वैदिक जी धर्मप्रणाली आहे त्याचं सगळं पालन करून सगळे संस्कारक्षम असलेले घर, त्यात हे
शिवगुरू आणि आर्यंबा हे जोडपं संस्कार संपन्न होतं, पण एक गोष्ट त्या ठिकाणी उणीवाची होती, ती म्हणजे मूल नव्हतं त्यांना बरेच दिवस. मनोमन प्रार्थना केली शंकराची, परमेश्वराची, आणि योग्य वेळ आली असताना निर्देशनही मिळालं त्या वडिलांना स्वप्नात असताना शिवगुरूंना की तुला मुलगा होईल, पुत्रप्राप्ती होईल. तिथे करताना देखील त्यांच्यासमोर एक निवड दिली देवाने, परमेश्वराने, चॉईस, की मुलगा होईल, पण ज्ञानी झाला तो अल्पवयी होईल आणि अज्ञानी झाला तर दीर्घायुष्य होईल. कोणाही आई वडिलांना आपला मुलगा अल्पायू झालेला आवडणार नाही किंवा अपेक्षित असणार नाही. तर अशाच्या देखील त्यांच्या अंतरंगातून त्यांनी स्वीकारलं की ज्ञानी असला पाहिजे पुत्र, अल्पायू असला तरी चालेल. पुढे आईलाही त्याबाबत निर्देशन मिळत गेलं आणि भगवान शंकराच्या कृपाप्रसादाने हा पुत्र झाल्यामुळे त्याचं नाव ठेवलं शंकर. शम करोती इति शंकरः, म्हणजे ज्ञान प्रदान करून, दृष्टी प्रदान करून जो शम म्हणजे कल्याण करतो, असं हे बालक जन्माला आल्यापासून मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणेच त्याला बाळपणीचं सर्वज्ञता वरीत याची लहानपणापासूनच हे सर्वज्ञ असल्यामुळं पण लौकिकात राहावं लागत होतं. काहीतरी निमित्त झालं पाहिजे, हे पुढे कार्य करून व्हायचं त्यांच्याकडनं हे समजल्यानंतर मग पुढे एखादा प्रसंग असा सांगतात. बऱ्याच गोष्टी आहेत त्यात, पण एक दोन गोष्टी आपल्या लक्षात असल्या पाहिजे. आणि नंतर त्यांची दृष्टी, त्याचा वेग चढवणीचा अभ्यास, चिंतन करत असताना आणि मग आपण प्रवेश करूयात. तर कालडी म्हणून एक छोटंसं गाव आहे केरळमध्ये, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. एक असा प्रसंगही सांगतात की काहीतरी घर सोडून जायला किंवा संन्यास घ्यायला काहीतरी निमित्त तर पाहिजे. आता नाही ते आई वडील तर काही परवानगी देतच नाही. दुसऱ्याची मुलं शंकराचार्य झाले किंवा मठाधिपती झाले तर आपण नमस्कार करायला जातो, पण तुमच्यापैकी एक द्या म्हणतो तर अवघड होतं. हे त्यांना माहित होतं की आता लोकानुग्रहार्थ आपल्याला जर काम करायचं असेल तर आपल्याला देखील ह्या परंपरेचा मागोवा घेत हे जे ज्ञान गुरु शिष्य परंपरेने आलेलं आहे तेच ज्ञान खरं अधिकृत होऊ शकतं आपल्या वैदिक संस्कृतीच्या अनुसार. म्हणून जरी ते ज्ञानी होते तरी पण गुरुकृपेविना नाही ब्रह्मज्ञान हे स्पष्ट करण्याच्या दृष्टीने, आपल्या आचारातही ते आलं पाहिजे दृष्टीने, पुढचा आपला गुरुगुरी जाण्याच्या आधी, संन्यास मार्ग स्वीकारण्याच्या आधी एक त्यांच्या जीवनात प्रसंग उभा केला. आई त्या पूर्णा नदीच्या तिथे ज्या बाळकाला घेऊन गेली असताना ते मूल नदीमध्ये घसरलं आणि त्या मुलाचा पाय मगरीने धरला. परत आणखी दुसरा प्रसंग उभा झाला आईवर, जेव्हा शंकराचार्यांनी सांगितलं की आई, या मगरमिठीतून जर सुटायचं असेल तर मला संन्यास घ्यायची परवानगी दे. म्हणजे संन्यास घेतला तर ही मगरमिठी सुटते संसाराची, आणि नाही तर आयुष्य गेलं आपलं इथेच. परत हा महान पेच उभा झाला असताना
कोणती आहे आई आहे की असं म्हणेल की बेटा तू मर पण संन्यास घेऊ नको. त्याच्यामुळे परवानगी द्यावीच लागली. आता तिथून झाल्यानंतर मग पुढचा भाग सांगितला. त्या ठिकाणी भगवान शंकराचार्य गुरुच्या शोधात गेले. हे सगळं आधीच व्हिडिओ झालेला असतो यांचा. आणि मग गेल्यानंतर या परंपरेचा मागोवा घेत अशा गुरुच्या ठिकाणी गेले पाहिजेच. त्यांचे गुरु गोविंद पादाचार्य. कारण पहिले सुरुवातच नमस्कार आहे, त्या गोविंदाला नमस्कार करू. आणि ह्या परंपरेत सगळे येत आहे. नारायणम पद्मभवम वशिष्ठम शक्तीम च तत्पुत्र पराशरम च व्यासम शुकम गौडपदम महांतम गोविंद योगींद्र मथास्ति शिष्य. म्हणजे आलच्या परंपरा. म्हणजे शुकाचार्य, त्याच्यानंतर गौडपादाचार्य, गौडपादाचार्याचे शिष्य गोविंद पादाचार्य, आणि गोविंद पादाचार्याचे शिष्य शंकराचार्य, आणि शंकराचार्यापासून ही 4 शिष्य महान 4 दिशेला राहून परंपरा पुढे चालवली गेली. सुरेश्वराचार्य, तोटकाचार्य, पद्मपादाचार्य, हस्तामलक. जणू काही 4 महावाक्याचं निर्देशन करणारे सगळ्यांची एकच दृष्टी, पण 4 भागात प्रचारासाठी गेली. त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या साधू संतांनी त्यांचा मागोवा घेत आपल्यापर्यंत वेदांत परंपरा आणली. संत ज्ञानेश्वर असो की नंतर पुढे विवेकानंद असो की आपल्या गुरुदेवांनी देखील. आणि दोन्ही एकच त्यांच्या दृष्टीने. शंकराचार्यांनी जेव्हा स्तोत्र लिहिले तर दोघांमध्ये भेद नाही केला. जे विष्णू तत्व आहे तेच शंकर शिवतत्व आहे. तर अशा तऱ्हेनं अवतार रूपाने प्रकट होत असताना दुसरं काही नसून भगवत स्वरूपच या ठिकाणी प्रकट होतं आचार्य रूपाने. म्हणून भगवतपाद शंकराचार्य असं आपण म्हणतो या परंपरेमध्ये. आणि त्यावेळेस काही त्यांच्याबरोबर काही शिष्य होते, काही भक्तगण होते. जेव्हा आपले गुरु गोविंद पादाचार्याकडे गेले तर कस्त्वम तू कोण आहेस असं विचारल्यानंतर असं उत्तर दिलं की या शरीराच्या दृष्टीने नव्हे, मनाच्या नव्हे. तदेको वशिष्ठ शिव केवलोहम. ते सगळ्याचं निराश करून जे शिवतत्व आहे तेच तत्व मी आहे. आता पुढे त्यांच्याद्वारा हे नेणारे जे ग्रंथ आहेत वेदांताचे ते सर्वसामान्य माणसाला संबंध सोपं नाही आहे. आपण जर वाचलं तर शब्दशः तर त्याचा आतला अर्थ लोकांना अवगत व्हावा या दृष्टीने भाष्य त्याच्यावर लिहून, विवरण लिहून ही आपली जी वैदिक परंपरा आहे किंवा वेदांत परंपरा आहे की दोघाच्या कृपेने आपल्याला स्वतःची साधना करून जागृत व्हायचं असतं. ते म्हणजे शास्त्र आणि गुरु उपदेशतः. पण शास्त्रच नीट समजलं नाही, त्यात गैरसमज झाला तर आणखी गडबड होईल. आधी त्यावेळेस गडबड सुरू होतीच. जसं त्या दक्षिणामूर्ती स्तोत्रात म्हटलंय की निर्णया दृष्टीने या आत्मस्वरूपाकडे लोक पाहत होते आचार्य देखील. देहम प्राणमपींद्रियाण्यपिचलां बुद्धिं च शून्यं विदु स्त्री बालांद जडोपमा स्वहमिति भ्रांता भृशंवादिनः. अशा तऱ्हेने माया कल्पित निर्णया प्रकारचे वेगवेगळे असे मतांतर त्या होते. सगळ्यांनी आत्मशब्द वापरला पण काही नाही, शरीरालाच आत्मा समजलं, देह. त्यामुळे देह कसा आत्मा होऊ शकेल? त्याच्यापेक्षा सूक्ष्म प्राण जर नसेल तर देह काही कार्य करू शकत नाही. म्हणजे प्राणाला आत्मा, प्राणात्मा म्हटलं त्याने. नुसतं प्राण आहे, देह आहे, पण जर इंद्रिय नसतील तर काही बघू शकत नाही आपण, पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही. इंद्रिय आत्मवादी झाले. त्यापेक्षा थोडे पुढे गेलेले मनो आत्मवादी, मनालाच आत्मा म्हणायला लागले. पण मन हे फक्त माहीत असलेल्या परिसरात जात असतं. बुद्धी माहीत नसलेल्या परिसरातही झेप घेते, व्यापक आहे. काही
विज्ञान आत्मवादी झाले, बुद्धीला प्राधान्य देणारे. पण बुद्धी देखील सर्वसाधारणपणे सगळ्यांची एका वेळेस काम करू शकत नाही. ती देखील झोपेच्या वेळेस विराम पावलेली असते. जेव्हा आपल्याला आनंदाचा अनुभव येत असतो, शून्यामध्ये गेली असते, म्हणून शून्य आत्मवादी. असं करून एकाचं निराकरण दुसऱ्यांनी केलेलं आहे. स्थूल दृष्टी असल्याचं निराकरण त्याच्यापेक्षा सूक्ष्म दृष्टी असलेल्या तत्वचिंतकांनी केलं. स्वदेहापेक्षा प्राण श्रेष्ठ, प्राणापेक्षा मन श्रेष्ठ. तसं पुढे येईलच. पंचकोशाचा विवेक करत असताना कोणी अन्नालाच आत्मा म्हटलं, अन्नमयालाच आत्मा म्हटलं, कोणी प्राणमयाला आत्मा म्हटलं, कोणी मनोमय व्यक्तित्वाला आत्मा म्हटलं, आणि कोणी विज्ञानाला आत्मा म्हटलंय, कोणी शून्याला आत्मा म्हटलं. शेवट आपल्याला आवाज ऐकावा लागतो आत्म्याचाच. कितीही लोकांचे आवाज ऐकले तसे. आणि ज्या अर्थी आपण म्हणतो की आत्म्याचा आवाज मी ऐकला, त्या अर्थी आत्मा आहे. तुम्ही शब्द निधर्मी वाचवा की अधर्मी वाचवा, पण हा एक असं म्हणजे अस्थी आहे, तिथून त्या धर्माला सुरुवात झाली. तर शंकराचार्यांनी हा अस्तित्ववाद त्याची स्पष्ट केला. कारण सगळ्याचं निराकरण करता करता बौद्धामध्ये शून्यवादी प्रगटले. असं प्रकारे त्यांची दृष्टी फार उदात्त होती. त्यांना तर अवतार मानलाय बुद्धानं. हे जग त्या ठिकाणी नाही, पण आत्मशून्य आहे किंवा त्याचंही अस्तित्व नाही असं म्हणणं म्हणजे स्वतःला शून्य म्हणण्यासारखं होईल. म्हणून शेवटची लाठी त्यांनी तिथे वापरली शंकराचार्यांनी. तसं कोर्टामध्ये क्रॉस करत असताना एक दुसऱ्याला क्रॉस करत असताना त्याचा आर्ग्युमेंट खोडून काढतो. आता सगळ्यांचाच अनुभव आहे. झोपेमध्ये असताना आपल्याला शून्याचा अनुभव येतो. बाहेरचं जग आपल्याला उपलब्ध राहत नाही. आतलं विचार आणि भावनांचं जगत देखील त्या ठिकाणी तात्पुरतं शून्य झालेलं असतं. पण प्रश्न हा आहे की त्या झोपेत तुम्ही असता की नाही. काय म्हणणार आहे ना. बस तेच शंकराचार्यांनी पुढे सांगितलं की मग ज्ञान सगळ्याचा निराश झाल्यानंतर देखील ज्याचा कधीही निराश होऊ शकत नाही, ज्या अस्तित्वाचा कधी बाध होऊ शकत नाही, ते सत्य, ते आत्मतत्व. त्याला शंकराचार्य ब्रह्मसत्यम, परमात्मा सत्य. आणि जगत जे आहे ते एका अवस्थेत आहे, ते दुसऱ्या अवस्थेत राहू शकत नाही. म्हणून त्यांनी मिथ्या शब्द वापरला. नाही तर लोक शंकराचार्य म्हणतात मिथ्यावादी आहेत. कारण त्यांनी हे पहिलं वाक्य वापरलं पाहिजे. हे सगळं सांगत असताना आपलं वेदांताच्या दृष्टीने मत प्रस्तुत करत असताना स्वतःचं मनानं नव्हे. कारण सगळ्या आचार्यांनी उपनिषदाला प्रमाण मानलेलं आहे. मग द्वैतवादी असो, विशिष्ट द्वैतवादी असो किंवा अद्वैत असो, वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. वेदांत ज्याला दुसरं उपनिषद नाव आहे, ते प्रमाण सगळ्या आचार्यांनी मानलं. कारण पुढे मग आचार्य झाले त्यातून वेगवेगळे. तर तिथे देखील आता हे वाक्य आलं आत्म्याबाबत, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्यम ब्रह्म, ज्ञानम ब्रह्म, अनंतम ब्रह्म.